नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे। या प्रकरणी जालना पोलिसांनी रात्री उशिरा कांचन साळवी याला अटक केली आहे। यापूर्वीच अमोल खुने आणि दादा गराड यांना ताब्यात घेण्यात आले होते। साळवीच्या अटकेने या कटातील धागेदोरे उलगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पोलिसांनी कांचन साळवीची कसून चौकशी आता सुरू केली आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी शिवसेना, शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं। याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला। दरम्यान आता आणखीन एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे लवकरच आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे। नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। केदार यांनी इच्छुक उमेदवारांच्या घेतलेल्या मुलाखती अवैध ठरवून आज नव्याने मुलाखती घेण्यात आल्याने हा वाद आणखीन चिघळला आहे। सुनील केदार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या, मात्र केदार यांच्या मनमानीला चाप लावत आज नव्याने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत। या घडामोडींमुळे केदार गट नाराज असल्याची माहिती आहे आणि त्यांची अनुपस्थिती हे त्याचेच द्योतक मानले जात आहे। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील कार स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA तपास करत आहे। यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेत 10 जणांचं पथक स्थापन करण्यात आलं आहे। NIAचे ADG विजय साखरे यांच्या नेतृत्वाखालील 10 जणांचे पथक या प्रकरणाची चौकशी करणार आहे। विजय साखरे हे 1996 बॅचचे केरळ केडरचे IPS अधिकारी असून त्यांना तपास क्षेत्रात मोठा अनुभव आहे। अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील प्रकरणांच्या तपासात विजय साखरेंनी नेतृत्व केलं आहे। आता लाल किल्ला मेट्रो स्टेशन प्रकरणाचा तपास विजय साखरेंच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार भूखंड घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। सरकारी जमिनींमध्ये बनावट कागदपत्रे वापरून गैरव्यवहार करणे हे भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 466, 468, 471, 441, 442, 447 आणि इतर संबंधित कलमांखाली गंभीर गुन्हे आहेत, ज्यात 7 ते 14 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे, असे दमानिया यांनी स्पष्ट केले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील मुंडवा परिसरात 40 एकर जमिनीचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले। त्यावरून विरोधक आक्रमक झाले असून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। मात्र या व्यवहाराशी माझा दुरान्वयी संबंध नाही। 3 ते 4 महिन्यांपूर्वीच मला अशी कुणकुण कानावर आली होती, तेव्हाच मी असलं काहीही केलेलं मला चालणार नाही असे म्हटलं होतं। त्यामुळे या जमीन व्यवहाराची संपूर्ण माहिती घेऊन बोलेन, असंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं होतं। आता या प्रकरणी राज्याचे मंत्री तथा महायुतीमधील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे। कराड पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे। 31 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे 104 जण इच्छुक असून नगराध्यक्ष पदासाठी 16 जणांची नावे चर्चेत आहेत। महायुतीमध्ये नगराध्यक्ष पदावरून मतभेद निर्माण झाल्याने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार अतुल भोसले यांनी सांगितले की महायुती होण्यासाठी बैठका झाल्या असल्या तरी तोडगा काही निघत नसल्यानेच जिल्हाध्यक्षांनी कबूल केले। 2016 साली भाजपचाच नगराध्यक्ष असल्याने यंदाही हे पद आमच्याकडेच राहावे अशी भाजपची मागणी आहे, ज्यामुळे जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या दौऱ्यावरून दिल्लीत परत येताच त्यांनी सर्वात प्रथम लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालय गाठून बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या लोकांची विचारपूस केली आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या। दरम्यान कटकारस्थान करणाऱ्यांना सोडले जाणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला।
बॉलिवूडचा हिरो नंबर 1 असलेल्या गोविंदाला आज बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री अचानक चक्कर आल्याने गोविंदा घरातच बेशुद्ध होऊन पडला. त्यानंतर त्याला तातडीने जुहू येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या उपचारानंतर अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली होती. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये येत्या 14 नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर टेस्ट सिरीज सुरू होत आहे. या टेस्ट मॅचच्या 48 तास आधी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 बद्दल मोठी घोषणा झाली आहे. सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेला युवा विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलला कोलकाता येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले. तो प्लेइंग 11चा भाग असेल. मॅचच्या 2 दिवस आधी टीम इंडियाचे सहाय्यक कोच रायन टेंडन शकाटे यांनी ही घोषणा केली आहे.